नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 याच्यामधील पाठ क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्त वर्गीकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण थोडे आठवा यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांसंबंधी आपण चर्चा करूयात। तर सर्वप्रथम द्रव्याचे प्रकार कोणते? तर द्रव्याचे प्रकार स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा। आता प्लाझ्मा ही जी कन्सेप्ट आहे ही उच्च तापमानाला आपल्याला आढळते। त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे प्रकार। आता मूलद्रव्यांचे प्रकार काय? मूलद्रव्यांचे प्रकार आहेत धातू, अधातू आणि धातू सदृश्य। हे आपण बघितलेले आहे। धातूंचे गुणधर्म, अधातूंचे गुणधर्म किंवा धातू सदृश्य पदार्थाचे गुणधर्म काय हे आपण सर्वांनी बघितलेले आहे इयत्ता 8वी मध्ये। त्याच्यानंतर द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? तर बघा प्रश्न काय आहे की द्रव्याच्या लहानात लहान कणांना आपण काय म्हणतो किंवा काय म्हणतात? तर द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणु असे म्हणतात। काय म्हणतात? अणु म्हणतात। त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? बेसिकली गुणधर्मांचा फरक असतो। म्हणजे सगळ्यात पहिले जर बघितलं की रेणूमध्ये काय फरक असेल तर गुणधर्मांचा फरक असतो। काय होतं की मूलद्रव्यामध्ये प्रत्येक कण एकसारखाच पदार्थांपासून बनलेला असतो। म्हणजे काय की आपण एक ग्राम सोनं घेतलं, आता या 1 ग्राम मध्ये बरेच असंख्य असे अणू आहेत। त्याच्यामध्ये आणखी आपण 1 ग्राम सोनं मिसळवलं तर अणूंची संख्या वाढेल। लक्षात, अणूंची संख्या वाढते, गुणधर्म बदलत नाही, गुणधर्म त्याचे बदलत नाही। हा मेन फरक आहे। परंतु संयोगामध्ये काय होतं की मूळ गुणधर्म बदलून तिसरा नवीन गुणधर्म, तिसरा का की 1 मूलद्रव्य आणि 2 मूलद्रव्य हे दोन्ही मिळून संयुगे तयार होतात आणि या संयुगांच्या रेणूंच्या संख्येमध्ये देखील काय होती बदल होत असतो। हा फरक त्याच्यामध्ये असतो। त्याच्यानंतरचा आपला पुढचा जो प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात करूया। याच्यानंतर आपण बघणार आहोत की मूलद्रव्यांचे वर्गीकरण, एलिमेंट्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आता एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य। या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण बघितलं की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात। आज मितीस विज्ञान जगतामध्ये 118 मूलद्रव्य ज्ञात झाले आहे। जेव्हा हे पुस्तक छापल्या गेलं तेव्हा 118 मूलद्रव्य अस्तित्वात होती। त्याच्यानंतर आणखी एका मूलद्रव्याचा शोध लागला, म्हणजे एकूण 119 मूलद्रव्य आज घडीला आपल्याकडे आहेत। आता तुम्ही वाटलं तर तुमच्या गुगल सर्च मध्ये बघू शकतात टोटल एलिमेंट्स किती आहेत। मात्र इसवी सन 1800च्या सुमारामध्ये फक्त आपल्याला माहित असलेली मूलद्रव्यांची संख्या होती 30। नंतर कालांतरानं अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला आणि या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली, म्हणजे अधिकाधिक माहिती आपल्याला प्राप्त होत गेली। मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्याच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतीबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले। तुम्हाला माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पाडले गेले। म्हणजे धातू सदृश्य हा जो प्रकार आहे हा नंतर शोधला गेला की म्हणजे जेव्हा अधातूंचा अभ्यास करत गेले तेव्हा त्यांना असं जाणवले की याच्यामध्ये हा तर अधातू आहे, म्हणजे एक मूलद्रव्य आहे, याचा गुणधर्म सगळे अधातूचे, पण काही गुणधर्म धातूंचे पण आहे। म्हणून त्यांनी वेगळ्या गटामध्ये म्हणजे धातू सदृश्य गटामध्ये त्यांना स्थापन केलं।
आता पुढील काळामध्ये मूलद्रव्यांच्या धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म याविषयीचे ज्ञान जसे वाढू लागले तसतसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचा प्रयत्न केला. तर ह्या वर्गीकरणाच्या पद्धती कोणकोणत्या याचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी आपल्याला मदत केली. तर हे जे फोटो तुम्हाला दिसतोय हा आहे डोबेरायनर यांचा. शास्त्रज्ञ आहे, खूप मोठे शास्त्रज्ञ आहे, रसायनशास्त्रातले जर्मन शास्त्रज्ञ आहे. 1800च्या दरम्यान यांचा कालखंड आहे. तर इसवी सन 1817 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिक शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचविले. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके, इंग्लिशमध्ये आपल्याला ट्रायड्स असे म्हणतात, असे त्यांनी नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबेरायनरना यांना करता आले नाही. बघा, एक चार्ट त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी. हा चार्ट जो आहे या चार्ट मध्ये त्यांनी 3 मूलद्रव्य असे निवडले की ज्यांचे गुणधर्म सारखे होते. आता पहिला जो आहे अनुक्रमांक 1 त्याच्यामध्ये त्रिक जे आहे, जे ट्राइड्स दिलेले आहेत, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9 आणि पोटॅशियमचा आहे 39.1 आणि सोडियमचा आहे बघा 23. म्हणजे मूलद्रव्य 1 हा आहे लिथियम, त्याचा अणुवस्तुमान आहे 6.9. मूलद्रव्य 2 त्याचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे 23 आणि तिसरा मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमान आहे 39.1. ठीक आहे. त्याने काय केलं की जे 2 होते, जे 1 नंबरचा मूलद्रव्य आणि 3 नंबरचा मूलद्रव्य यांची बेरीज केली आणि त्याची सरासरी केली आणि सरासरी केल्यानंतर येणारं उत्तर जे होतं ते होतं मधल्या म्हणजे 2 नंबरचं जे आहे मूलद्रव्य त्याच्या अणुवस्तुमाना इतकं ते होतं. दुसरा जो अनुक्रमांक आहे कॅल्शियम, स्ट्रॉनिशियम आणि बेरियम यांचे तुम्हाला आपल्याला अणुवस्तुमान आहे बघा 40.1, 88.6 आणि 137.3. बघा या ठिकाणी या दोघांची बेरीज केलेली आहे A + C म्हणजे मूलद्रव्य 1 अधिक मूलद्रव्य 2 भागीला 2. तर त्याच्या ॲक्युरेट स्ट्रॉनिशियम जे आहे त्याच्या अणुवस्तुमानाचे ॲक्युरेट ते आलेले नाहीये, पण त्याच्या जवळपास ते आलेलं आहे. बघा इथं 87.6 आहे आणि जे डोबेरायनर यांनी जी त्रिक तयार केलेली आहेत त्याच्या सूत्रानुसार 88.7 म्हणजे जवळपास त्याच्या अणुवस्तुमाना इतकं ते येत असतं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांची मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने बघा 35.5, ब्रोमीनची आहे 79.9 आणि आयोडीनची आहे 126.9. यांची सुद्धा सरासरी जर केली तर ही ब्रोमीनच्या आसपास येणारी अणुवस्तुमान आहे, त्यांच्या आसपास येणारे हे सरासरी इतकं आहे. आता पुढचा जो भाग आहे आपला सांगा पाहू, याच्यामध्ये सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबेरायनरची त्रिके जी की आपल्याला कंसामध्ये दिलेली आहे ती आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. मॅग्नेशियम
तर बघा सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबेर आयनाची आपल्याला त्रिके ओळखायची. आता या ठिकाणी मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉनिशियम. तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम दिलेलं आहे, संख्या दिलेली आहेत, मॅग्नेशियमचे अणुवस्तुमान दिलेलं आहे, कॅल्शियमचं अणुवस्तुमान दिलेलं आहे आणि स्ट्रॉनिशियमचं अणुवस्तुमान दिलेलं आहे. आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा या ठिकाणी मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 24.3 प्लस आता मूलद्रव्य 3 नंबरचं म्हणजे स्ट्रॉशियम म्हणजे किती आहे 87.6 प्लस 87.6 बरोबर 111.9. म्हणजे हे 1 नंबरचं उदाहरण जे आहे ते काय आहे, हे त्या मूलद्रव्यामध्ये किंवा डोबेर आयनरच्या त्रिकांमध्ये येत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा सल्फर, सेरियम, सेलिलियम आणि टेलिलियम हे 3 मूलद्रव्य आपल्याला दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा 32.1 सल्फर प्लस मूलद्रव्य तिसरं टेलिलियम 127.6. याचं जर उत्तर आपण बघितलं बघा 32.1 अधिक 127.6 याचं उत्तर जर बघितलं आपण तर 159.7 इतके येतं. याला आपल्याला डिवायडेड बाय 2 करायचंय, डिवायडेड बाय 2 सरासरी आपल्याला काढायची म्हणून डिवायडेड बाय 2 हे केल्यानंतर उत्तर बघा 79.85 म्हणजे आपल्या सेलिलियमच्या आसपास हे येतं. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण जे आहे ते बघा त्याच्यामध्ये आहे बेरिलियम आपल्याला दिलेले आहे. बेरिलियमचा आहे 9 अधिक मूलद्रव्य क्रमांक 3 कॅल्शियम 40.1 याचं उत्तर येतं 49.1 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर 24.55 म्हणजे हे जवळपास मॅग्नेशियमच्या जवळजवळ हे येतं. म्हणजे या तिन्ही उदाहरणामध्ये 2 नंबर आणि 3 नंबर हे डोबेर आयनरची त्रिके आहेत असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ खूप आपल्याकडं कमी असल्यामुळं जो पुढचा भाग आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघूयात. धन्यवाद.